ला 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 ला. बघू कशी शेंडी बांधली, बघू आपण आत्याला दाखवू. बघू, हे बघा आमच्या इंदुमतीने कशी शेंडी बांधली. छान दिसती ना माझी बाबू. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन, तेरे बदले में ज़माने की कोई चीज़ ना लूं. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन, तेरे बदले में ज़माने की कोई चीज़ ना लूं. हाय हॅलो सगळ्यांना. तर माझा आवाज तुम्ही ऐकलाच असेल, तर माझा आवाज जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्हाला माझ्याकडून कुठलं गाणं ऐकायला आवडेल ते पण सांगा. तर असंच माझा विरंगुळा म्हणून आणि माझी आवड म्हणून मी माझी कला जोपासत असते. खूप लहानपणी आवड होती, स्कूलमध्ये होते तेव्हा. तर हे सगळं झाल्यानंतर हा ब्लाऊज स्टिच केला. तर ह्या ब्लाऊजचं जर का कोणाला कटिंग आणि स्टिचिंग बघायचं असेल तर आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती हा ब्लाऊज आपण टाकणार आहोत. त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 500 रुपये. कोणाला जर का हा ब्लाऊज बघायचा असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करायचे आहे. तर याला नेट लावलेला आहे आणि हा आहे नवरदेवाच्या बहिणीचा ब्लाऊज. तर याला नेट लावायचा आहे मधल्या भागामध्ये. आणि हे करत असताना ही जबाबदाऱ्या असतात खूप साऱ्या. तर मला बहिणीसोबत जायचं आहे, तर तिथले काही क्षण तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आम्ही आलेलो आहोत इकडे पुण्याजवळ मुळशीला. तर इथे माझ्या मामाची मुलगी राहते, सख्ख्या मामाची मोठी मुलगी आहे, तिचं नाव पल्लवी आहे. तर तिच्या घरी येण्याचा खूप वर्षानंतर योग आलेला आहे. 2004ला तिचं लग्न झालेलं आहे आणि आत्ता आम्ही तिच्या घरी आलेलो आहोत. माझ्या बहिणीचा पेपर होता. तर माझी मावस बहीण आणि माझी सख्खी बहीण ह्या दोघी बहिणी एकाच शाळेमध्ये टीचर आहेत. तर दोघींचा एक दिवस आड पेपर होता. तर 7 तारखेला होता. ही आहे माझ्या मामाची मुलगी पल्लवी. तर तिचं फ्लॅट आहे इकडे मोशीला, खूप सुंदर असा फ्लॅट आहे. तर मला तर इतकं आवडलं, अगदी प्रसन्न वातावरण आणि 2 गॅलरीज आहेत आणि समोरचं व्ह्यूज तर तुम्ही बघाल ना तर इतकं भारी वाटतं ना. तर 12व्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे आणि आम्ही आता इथे बसलेलो आहोत. समोर आहे ना स्वराजने टी व्ही लावलेला होता, त्याच्यामुळे मी इथे म्यूट केलेला आहे. आणि हे बघा, तर स्वराजच्या डोळ्याला लागलेलं होतं. माझ्या माहेरी तुम्ही आता मागचा व्हिडिओ बघितला ना तर खूप मोठी कोच पडलेली आहे स्वराजच्या डोळ्याला. पण आहे ना त्या वातावरणामध्ये मी काही शूट घेतलेलं नव्हतं. आम्ही सगळेच खूप घाबरलेलो होतो. रक्ताची धार लागलेली होती स्वराजच्या डोळ्याला आणि अगदी डोळ्याच्या आणि भुवईच्या खालीच अशी अगदी म्हणजे किती नाजूक जागा असते तिथेच त्याला कोच पडलेली होती. म्हणून आम्ही ते काही शूट दाखवलेलं नव्हतं. तर माझ्या बहिणीचं घर बघा, मामी बहिणीचं. हा आहे ऋतूचा संसार, तिच्या मुलीचं नाव ऋतू आहे. आणि बाहेरचा व्ह्यूज बघा तुम्ही, अगदी मस्त वातावरण. आम्हाला तर असं वाटत होतं ना म्हणजे खूप भारी, असं इथून बघतच राहावं. पावसाळ्यात आता तरी हिवाळा आणि उन्हाळा प्लस आहे, पण पावसाळ्यात इतकं सुंदर वाटत असेल ना इथे बस रे बस. परत एकदा योग आला येण्याचा तर नक्की येऊ. तर तिने कमेंट करावी जी व्हिडिओ बघतात माझे बरेच जण. तर बघा हा आहे तिचा हॉल. तर हॉलमध्ये मस्तपैकी मोठाच्या मोठा स्क्रीन लावलेली आहे आणि हा आहे म्हणजे वन बेडरूम. तर हा पण मस्त बेडरूम आहे आणि ह्याला खिडक्या आणि काम जे आहे ना अगदी मस्त केलेलं आहे. सिटीमध्ये ना म्हणजे खूपच नवनवीन ट्रेड चालू असतात, दरवाजे म्हणा काय म्हणा. तर हे आहे मास्टर बेडरूम आणि इकडे परत एकदा एक दुसरीवाली गॅलरी. तर शेतावरून त्यांचं शेत आमच्याचकडे आहे, आम्ही जिकडे राहतो ना इकडेच तिला पण दिलेलं आहे, पण ती सध्या सिटीत आहे. आम्ही सगळ्याजणी एकाच तालुक्यामध्ये आहोत आणि तिच्या अजून तिघी बहिणी पण म्हणजे दोघी इकडे दिलेले आहेत. एक अनमॅरिड आहे. आता ही बघा, ही माझ्या मावशीची म्हणजे मुलगी साधना. तर हिचा पण पेपर होता, तर ही संध्याकाळी आली. तर ह्या दोघी एका स्कूलमध्ये टीचर आहेत. तर मस्त त्यांचं चालू आहे अभ्यासाचं. कोणता पेपर आला होता, किती प्रश्न होते, काय होते, मग त्यांचं चालू होतं इथं अभ्यास करायचं. हे बघा हे आलेले आहेत, हे माझे काका आहेत म्हणजे साधनाचे पप्पा. आणि त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते नरेंद्र भाऊ आहेत, पल्लवीचे मिस्टर. हे आर्मीमध्ये आहेत आणि त्यांचंच हे घर आहे. चला आता आम्ही ना थोडंसं खाली चाललेलं फिरायला आलो, तसं वरतीच होतो.
तर हे बघा ऋतू आहे, ही माझ्या मामाच्या मुलीची मुलगी, एकदम सिन्सिअर गर्ल. आणि ही माझी बहीण मॅडम. आणि तो आपला स्वराज कॅमेरामॅन. हां कॅमेरामॅन ऋतू. तर चला तुम्हाला दाखवते. आम्ही आता खाली गेलो, आलो ग्राउंडला. पार्किंग फ्लोअर. बंद कर कॅमेरा. हां चला खाली आलेलो आहोत पार्किंगमध्ये. पण इथे ना जे वॉचमॅन काका बसलेले आहेत त्यांच्या मोबाईलवरती गाणी चालू होते, त्याच्यामुळे आमचा आवाज जो आहे तो आम्ही म्यूट केलेला आहे. तर हे बघा 12 नंबर फ्लोअरला G1202 असं त्यांचा फ्लॅट नंबर इथे होता. तर तिथे भाऊचं नाव पण आहे. तर इथे आम्ही दोघींनी फोटो काढले, मी आणि माझ्या बहिणीने. तर खाली बघा, आता पुणे म्हटल्यावर इथे काही विषय आहे का मैत्रिणींनो, आपल्याला कधी नवत जायला भेटतं. कारण का पुण्याला शक्यतो खूपच लांब आहे आणि ट्रॅफिक तर विचारूच नका. इकडून आपल्याला जायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ पुण्यात लागतो. आणि विशेष म्हणजे ना ह्या फ्लॅटला 4 गेट आहेत, त्याच्यामुळे इतकं कन्फ्युजन होतं. आणि खूप मोठी सोसायटी आहे ही, यशोदा नाव आहे हे अपार्टमेंटचं. तर आम्ही दोघीजणी इथे बाहेर एंट्रन्सला आलेलो. इथे बघा बाहेर ती बोलली तुम्हाला थोडंसं मी गार्डनला आणि इकडे बाहेर थोडं फिरून आणते. आणि साधना अभ्यास करत होती, तिचा सकाळी पेपर आहे. तर आम्ही दोघी बहिणी आलेलो होतो, स्वराज आणि ऋतू. आणि बाहेर आलेलो बघा इथे. तर मी आहे ना जास्त कपडे आणलेले नव्हते, त्याच्यामुळे मला तीच कपडे घालावे लागलेले आहेत. एका दिवस आम्ही राहणार होतो. तर परत आता घरी आलेलो आहोत. आणि माझ्या मामाच्या मुलीचं घर मी परत एकदा आता आम्ही निघलो आहे यायला घरी. तर ही होती पल्लवी, ही ऋतू, त्याच्यानंतर हा नरेंद्र भाऊ, त्याच्यानंतर काका, त्याच्यानंतर स्वराज आणि माझ्या मामाचा मुलगा धनंजय. आणि तिकडे जो बसला आहे तो सम्यक, माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा. तर चला आम्ही आता निघालेलो आहे फायनली. आता काय त्यांना थांबायची हे नाही. ओय इकडे पौर्णिमा, इकडे कलर घ्या आता. याच्यातला तुझ्याला जो लागल तो. आम्ही काय, मला काही हे नाही. काय इकडे हे पाहिलं का? मग माझ्याकडे काय घरात नाही का, नाही पडलं. पण म्हटलं बाहेर चालेल त्यांनी मग काल लगेच एक कलर आला. एक हिला द्या साथ नाही साड्यात कशाला आणले घालायला. अगं आम्ही आमच्या कामासाठी घरी आले तुमच्या कामाला. त्यांनी मी तरीच माझ्याकडे फोटो पण काढ. तुला कोणती छान आहे, चांगली आहे साडी. ब्लाऊज आणले समजा घालले. हां ब्लाऊज आणले. तू घालती का सांगितलं ब्लाऊज आणले मी घालले ते की नाही आणले. इकडे बघा ना दोघी मग घालून घे नाही ब्लाऊज आहे ते घाल ना. नाही घाल. मामा जातात तिकडे काढून बघ. तिथं मला माहिती नगर घेतलं तुला म्हणते का आपल्या जातीची अहो नका नका नका, नाही नाही नको. त्या बाय दे पौर्णिमा फोन करीत जा व्यवस्थित. मी पाठवते मग त्यांच्याकडे. अजिबात आणि टेन्शन नाही घ्यायचं नाही, काहीच नाही अजिबात. बरं का अजिबात हे नाही करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. काय नाही सगळं व्यवस्थित. काय हेच राहतं काही माणूस काय. हा काळजी घ्या फोन करू. म्हणजे खूप असं नाही का रडायला येत होतं आपोआपच. आणि म्हणजे खूप जीव लावतो आम्ही बहिणी एकमेकीला, कधी दुखवत नाही त्याच्यामुळे. आणि असे दिवस परत परत येत पण नाहीत. लहानपणी एकदा एकत्र भेटलो ना, त्याच्यानंतर परत खूप वर्षानंतर गाठीभेटी होतात, त्याच्यामुळे खूप रडलो आम्ही येताना. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायच्या आहेत. त्याच्यानंतर लगेचच माझ्या मुलीच्या घरी आम्ही रोडलाच आहे ती, मग तिच्याकडं आलो, सोनलकडे एक अर्धा तास तिला भेटलो. हे बघा तिच्या घरी आलेलो आहोत. तर ही आहे माझी नात नित्या माऊ. तर तिला प्यार केलेला खूप आवडतो. तर चला, तुम्हाला कसं वाटतं. सोनलच्या घरून पण आम्ही थोड्याच वेळात आलेलो आहोत इथे. तर हे बघा आम्ही आलेलो आहे ना, आता जेवण करतो. निघायचं पण आहे आम्हाला. ती तिच्या मम्माला डोकं लावती.
काय खायला घ्यायचंय बाळाला? काय बनवती? मास्टर शेफ क्या बना रहे हैं? कुकर कसला वासेल? ठसका? बरं जाते बाई. अरे बाप. कोण आलं? हा का? थांब ना. अव्वा. चला मुलीच्या घरून पण निघलेलो आहोत आणि हे बघा जावई आणि मुलगी. सगळ्यांना बाय बाय.